नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ केमिस्ट्री, वेलकम टू RCC। तर आपले डिस्कशन चालू आहे रिगार्डिंग टाइप्स ऑफ हायब्रिडायझेशन। आतापर्यंत आपण 3 टाइप्स डिस्कस केलेत, sp हायब्रिडायझेशन, sp2 आणि sp3 हायब्रिडायझेशन। चला क्विक मध्ये सांगा मला, sp हायब्रिडायझेशन मध्ये किती हायब्रिड ऑर्बिटल असतात? 2। त्यांच्यातला अँगल किती असतो? 180 डिग्री। आफ्टर sp हायब्रिडायझेशन व्हाट इज द ज्योमेट्री? लिनियर। दुसरा टाइप sp2 हायब्रिडायझेशन, किती हायब्रिड ऑर्बिटल असतात? 3। त्यांच्यातला अँगल किती असतो? 120 डिग्री असतो। व्हाट इज द ज्योमेट्री आफ्टर sp2 हायब्रिडायझेशन? ट्रायगोनल प्लेनार, ट्रायगोनल प्लेनार। sp3 हायब्रिडायझेशन, किती हायब्रिड ऑर्बिटल्स असतात? 4। किती? 4। त्यांच्यातला अँगल 109 डिग्री 28 मिनिट्स। आफ्टर sp3 हायब्रिडायझेशन व्हाट इज द ज्योमेट्री? टेट्राहेड्रल। काय ज्योमेट्री असते रे? टेट्राहेड्रल ज्योमेट्री असते। ठीक आहे का? चला आता पुढे जातोय मी। डी ऑर्बिटल्स असणारे हायब्रिडायझेशन आज आपल्याला डिस्कस करायचे आहेत। sp3d, sp3d2 आणि sp3d3। ठीक आहे। sp3d हायब्रिडायझेशन, इट इज ऑल्सो कॉल्ड ट्रायगोनल बायपिरामिडल, ट्रायगोनल बायपिरामिडल हायब्रिडायझेशन, ट्रायगोनल बायपिरामिडल हायब्रिडायझेशन। ठीक आहे। असं का म्हणलं जातं येईल तुमच्या लक्षात जेव्हा आपण याचं डिटेलमध्ये डिस्कशन करू। ठीक आहे। चला बोला, व्हॉट विल बी डेफिनेशन? ठीक आहे, बघा। द मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ, द मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ, द मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ 1s, 1s। बघा रे, पॉवर मध्ये जे दिसतंय ते बघायचं। 1s आहे ना, p किती आहे? 3, 3p, p चे किती ऑर्बिटल्स? 3, 1s, 3p and 1d, 1d atomic orbitals, atomic orbitals to form मला सांगा आता रे, किती हायब्रिड ऑर्बिटल्स? किती हायब्रिड ऑर्बिटल्स? टू फॉर्म 5 हायब्रिड ऑर्बिटल्स, 5 sp3d हायब्रिड ऑर्बिटल्स, 5 sp3d हायब्रिड ऑर्बिटल्स। जेवढे ॲटॉमिक ऑर्बिटल्स कंबाईन होतात तेवढे हायब्रिड ऑर्बिटल तयार होतात। ठीक आहे का? मला एकानं क्वेश्चन विचारला व्हॉट्सअप थ्रू की बाबा s ऑर्बिटल आणि p ऑर्बिटलची मिक्सिंग झाली, एक sp हायब्रिड ऑर्बिटल का तयार होत नाही? अरे जर एक हायब्रिड ऑर्बिटल तयार झाला, बॉन्ड कसा तयार होईल? त्या हायब्रिड ऑर्बिटलमध्ये मग इलेक्ट्रॉनची पेअर जाईल, इलेक्ट्रॉनची पेअर जर झाली सेंट्रल ॲटमच्याच, तो सराउंडिंग ॲटम बरोबर कसा बॉन्ड तयार करेल? पॉसिबल नाही। ठीक आहे ना? जेवढे ॲटॉमिक ऑर्बिटल मिक्सअप होत असतात एक्झॅक्टली तेवढे हायब्रिड ऑर्बिटल तयार होत असतात। आफ्टर ऑल मी सुरुवातीलाच सांगितलंय, हायब्रिडायझेशन इज प्युअरली इमॅजिनरी कन्सेप्ट। आणि हा माझा कन्सेप्ट नाहीये, हे माझं म्हणणं बिलकुल नाहीये। हे म्हणणं कोणाचं आहे? पॉलिंग आणि स्लॅटर या 2 सायंटिस्टचं म्हणणं आहे। त्यांनी जे म्हणलंय ते आपल्याला ऐकून घ्यायचंय। हां, त्याचं ॲप्लिकेशन आपल्याला करायचंय। त्यांचा कन्सेप्ट ऐकायचा आहे पण त्याचं ॲप्लिकेशन आपल्याला करायचं, ते तर आपण करणारच आहोत। एकदा मला हा कन्सेप्च्युअल पोर्शन सगळा कंप्लीट करू द्यात, आपण भरमसाठ एक्झाम्पल हायब्रिडायझेशनचे सॉल्व्ह करू, त्याला काही अडचण येणार नाही। ठीक आहे का? इमॅजिनरी कन्सेप्ट आहे म्हणून जेवढं सांगतोय ना त्याला ॲक्सेप्ट करत चला, त्याला चॅलेंज करू नका। ठीक आहे? अरे बऱ्याच जणांनी चॅलेंज केली असेल, आपण कोण आहेत? आपण कोणीच नाहीत। जेव्हा हा कन्सेप्ट प्रपोज झाला असेल, मोठ्या मोठ्या सायंटिस्टनी हे क्वेश्चन विचारले असतील ना त्या सायंटिस्टला, आणि बरोबर त्यांना काउंटर अटॅक केलेलाच असेल ना की बाबा का बरं आम्ही म्हणतोय की 2 ॲटॉमिक ऑर्बिटलचं कॉम्बिनेशन झालं की 2च हायब्रिड ऑर्बिटल तयार झालं पाहिजे। ठीक आहे का? आपल्याला हे इमॅजिनेशन आहे त्यांचं म्हणून ॲक्सेप्ट करत चालायचं आहे। डोंट ट्राय टू चॅलेंज दिस। ठीक आहे? चला, 5 sp3 हायब्रिड ऑर्बिटल्स which are oriented in space, which are oriented in at an angle of बघा रे, आता इथं 2 अँगल असतात, 2 नाही 3 अँगल असतात, 120 डिग्री, 90 डिग्री अँड 180 डिग्री। 3 अँगल असतात इथं।
हायब्रिड ऑर्बिटलमध्ये इथं 3 अँगल असतात, 120 पण असतो, 90 पण असतो आणि 180 पण असतो. ठीक आहे, येईल लक्षात येईल. कसं काय 3 अँगल कसं काय, आतापर्यंत एक अँगल सांगितले ना, आता 3 सांगायलेत. ठीक आहे, येईल तुझ्या लक्षात. थोडंसं वेट कर. ठीक आहे, आता बघा याचे एक्झाम्पल्स. कुठे हे हायब्रिडायझेशन पाहायला मिळतं? PCl5 मधला जो फॉस्फरस आहे ना, इट अंडरगोज sp3d हायब्रिडायझेशन. PCl5 occurs, formation occurs due to sp3d hybridization. अगेन एक्झाम्पल सांगायचं झालं, SF4 मध्ये पण सल्फर अंडरगोज sp3d हायब्रिडायझेशन. अगेन ClF3 एक्सेट्रा. ऑल दीज आर द एक्झाम्पल्स. ठीक आहे का? डेफिनेशन नोट करून घ्या, मग डिटेलमध्ये जाऊत आपण आणि तुम्हाला याचा आन्सर पण मी नक्कीच देणार आहे की बाबा 3 अँगल का आले. ओके, नोट करून घ्या. पाहता PCl5चं फॉर्मेशन कसं होतं? थ्रू sp3d हायब्रिडायझेशन. चला बोला, व्हॉट इज द सेंट्रल एटम? फॉस्फरस इन ग्राउंड स्टेट. चला बोला, व्हॉट इज द कॉन्फिगरेशन ऑफ फॉस्फरस? 1s2 2s2 2p6 3s2 3p5 3s2 3p5. ठीक आहे ना. नायट्रोजन फॅमिलीचा इलेमेंट आहे फॉस्फरस, नायट्रोजनच्या बरोबर खाली आहे. ठीक आहे, कॉन्फिगरेशन. मला सांगा बरं, याच्यात सध्याला अनपेअर्ड इलेक्ट्रॉन किती आहेत रे? फक्त एक आहे. P5 कॉन्फिगरेशन बॉक्समध्ये लिहून बघा तुम्ही, एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन निघतो. फॉस्फरसला टोटल बॉन्ड तयार करायचे 5, कारण क्लोरीन कधीही सिंगल बॉन्ड तयार करत असतो जेव्हा तो सराउंडिंग पोझिशनला असतो. कुठलाही हॅलोजन सराउंडिंगला आला की तो एक बॉन्ड तयार करेल, कारण त्यांची व्हॅलन्सी एक असते. ठीक आहे, म्हणजे टोटल फॉस्फरसला 5 बॉन्ड तयार करायचे. किती? 5 बॉन्ड तयार करायचे. किती अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स लागतील? 5. सध्याला आहे फक्त 1, म्हणजे नक्कीच एक्साइटेड स्टेटचा विचार करावा लागेल. सो फॉस्फरस इन एक्साइटेड स्टेट. ठीक आहे, आता एक्साइटेशनसाठी मला व्हॅकंट ऑर्बिटल बघ रे, थर्ड शेल आहे ना, थर्ड शेलमध्ये d ऑर्बिटल्स असतात. 3D मी 0 लिहिलं, काय प्रॉब्लेम आहे? 0 लिहिलं ना, याच्यात इलेक्ट्रॉन तर दाखवलं नाही ना. हे झालं ग्राउंड स्टेट. आता बघा 5 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन कसे तयार होतील. ठीक आहे का? असे 1s2 2s2 2p6 हे झालं इनर शेल. इनर शेलचा बॉन्डिंगमध्ये काही उपयोग नसतो. आता बघा याला लिहितोय कसं मी, 3s1. ठीक आहे, 3px1 3py1 3pz1. ठीक आहे का? मान्य. 3d1 बघा टोटल इलेक्ट्रॉन्स किती आहेत? 3p5 नाही ना रे, सॉरी, फॉस्फरसचं कॉन्फिगरेशन मध्ये 3p3 येतं ना शेवटी. नायट्रोजनच्या फॅमिलीचा इलेमेंट आहे. नायट्रोजनच्या व्हॅलन्स शेलमध्ये 5 इलेक्ट्रॉन आहेत, फॉस्फरसच्या पण 5 असतील. बघ 2 + 3 5. तर हे झालं एक्साइटेड स्टेटचं कॉन्फिगरेशन. काय केलं थोडक्यात, हा 3sचा 1 इलेक्ट्रॉन पुढे एक्साइट झाला 3D मध्ये. बघा आता 5 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन अवेलेबल झाले. ओके, चला पुढे बघा. आता sp3d हायब्रिडायझेशन ऑफ फॉस्फरस. sp3d हायब्रिडायझेशन ऑफ फॉस्फरस. ठीक आहे, पहा sp3d हायब्रिडायझेशन ऑफ फॉस्फरस कसं. तर मी व्हॅलन्स शेल आता फक्त ड्रॉ करणार आहे. हे 3s, हे काय 3s, हे 3s 3p, हे 3pचे 3, हे 3 3p. 3Dचे टोटल 5 ऑर्बिटल असतात, त्यापैकी एकच आपल्या कामाचा आहे कारण त्याच्यातच इलेक्ट्रॉन आहे. काढायला काढू आपण 3Dचे 5 बॉक्सेस, 5 ऑर्बिटल्स. इलेक्ट्रॉन्स बघा, इलेक्ट्रॉन जे आहे तेच लिहायलो मी. बघ रे, इथं व्हॅलन्स शेलमध्ये 2 आणि 3 5 इलेक्ट्रॉन होते. बघ एक्साइटेड स्टेटमध्ये पण व्हॅलन्स शेलमध्ये तुला 5च इलेक्ट्रॉन दिसतील. दाखवत आता 1 2 3 4 अँड 5th इलेक्ट्रॉन. आता बघा sp3d हायब्रिडायझेशन. ठीक आहे, एवढा पोर्शन हायब्रिडायझेशनमध्ये गेला, एवढा पोर्शन हायब्रिडायझेशनमध्ये गेला. sp3d हायब्रिडायझेशन, sp3d हायब्रिडायझेशन. का बरं असं नाव पडलं? sचा 1, pचे 3 आणि dचा 1. पॉवर बघत चला, sचा 1 आहे, pचे 3 आहेत आणि dचा 1 ऑर्बिटल आला. कोणतं हायब्रिडायझेशन झालं? sp3d हायब्रिडायझेशन झालं. ठीक आहे का?
sp3d हायब्रिडायझेशन झालं. आता याचा रिझल्ट काय होईल? आफ्टर sp3d हायब्रिडायझेशन व्हॉट आय कॅन हॅव 5 sp3d हायब्रिड ऑर्बिटल्स, 5 sp3d हायब्रिड ऑर्बिटल्स, 5 sp3d हायब्रिड ऑर्बिटल्स आपल्याकडे अवेलेबल असतील. 5 sp3d हायब्रिड ऑर्बिटल्स आपल्याकडे अवेलेबल असतील. ठीक आहे. आता ते सगळेच्या सगळे एनर्जी मध्ये इक्विव्हॅलंट असतील. सो आय हॅव टू कन्सिडर देम टुगेदर. ठीक आहे का? 1 2 3 4 आणि 5. हा पहिला sp3d, हा दुसरा sp3d, हा तिसरा sp3d, हा चौथा sp3d आणि हा पाचवा sp3d. असे टोटल 5 sp3d हायब्रिड ऑर्बिटल्स. हे सगळे एकत्र का काढले? परत तेच सांगतो मी. हायब्रिड ऑर्बिटल्स सगळेच्या सगळे एनर्जीमध्ये इक्विव्हॅलंट असतात, एनर्जी सारखी असते. इलेक्ट्रॉन जे इथं होते तेच इकडं असतील. 1 हिअर, अनदर हिअर, वन्स अगेन थर्ड इथं, चौथा इथं आणि 5th इथं. ठीक आहे. आता बॉन्ड फॉर्मेशन. ठीक आहे. हा कोण आहे? हा कोण आहे? हा फॉस्फरस आहे. आता काम चालू होईल क्लोरीनचं. मला सांगा क्लोरीनच्या कोणत्या ऑर्बिटलमध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतात? ठीक आहे. बघा क्लोरीन लिहू आपण. क्लोरीनचं कॉन्फिगरेशन येतं 1s2 2s2 2p6 3s2 3p5. ठीक आहे ना. मला सांगा मग क्लोरीनच्या कोणत्या ॲटॉमिक ऑर्बिटलमध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन येतो रे? p ऑर्बिटलमध्ये. p5 ला बॉक्समध्ये जर लिहिलं अनपेअर्ड इलेक्ट्रॉन निघतो का नाही? तर क्लोरीन आहेत माझ्याकडे 5, क्लोरीन आहेत माझ्याकडे टोटल 5. प्रत्येक क्लोरीनच्या p ऑर्बिटलमध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे. ठीक आहे ना. या 3p5 ला वाटलं तर तुम्ही एक्सपांड करून लिहा. कसं राहील ते? 3px2 3py2 आणि 3pz1. म्हणजे मी म्हणू शकतो 3pz ऑर्बिटलमध्ये एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे. क्लोरीनच्या 3pz ऑर्बिटलमध्ये एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे. ठीक आहे. तर क्लोरीनचे 5 क्लोरीन आहेत टोटल 5 क्लोरीन. तर मला pz ऑर्बिटल दाखवावे लागतील. तर मी एकच बॉक्स दाखवायला आता सगळं लिहित बसणार नाही. समजून घ्या तुम्ही. 2 3 4 5 हे काय आहेत? हा एक pz, हा दुसरा pz, हा तिसरा pz, हा चौथा pz आणि हा पाचवा pz. कोणाचा? हे कोणाचे pz आहेत? क्लोरीनचे. pz का घ्यायचा? अरे बघ ना 3p5 ला तू कसं लिहिणार आहेस? 3p5 ला कसं लिहिणार आहेस तू? 3px2 3py2 3pz1. pz ऑर्बिटलमध्येच अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे ना. तर तेच लिहिलं मी. pz ऑर्बिटल्स लिहिले. प्रत्येक प्रत्येक क्लोरीनच्या pz ऑर्बिटलमध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असणार आहे. पण मी आता त्याची स्पिन लिहिणार आहे अपोजिट. लाईक दिस लिहिलं. हे 5 क्लोरीनचे pz ऑर्बिटल्स. मान्य आहे का? नाउ व्हॉट हॅपन्स? हायब्रिड ऑर्बिटल ऑफ फॉस्फरस ओव्हरलॅप विथ pz ऑर्बिटल्स ऑफ क्लोरीन. हायब्रिड ऑर्बिटल ऑफ फॉस्फरस ओव्हरलॅप्स विथ pz ऑर्बिटल ऑफ क्लोरीन. आता इथं बॉन्ड्स कसे तयार होतात बघा. इथं एक बॉन्ड तयार होईल सिग्मा. हा हायब्रिड ऑर्बिटल या pz बरोबर ओव्हरलॅप झाला, सिग्मा बॉन्ड. हा दुसरा सिग्मा बॉन्ड, हा तिसरा सिग्मा बॉन्ड, हा चौथा सिग्मा बॉन्ड आणि हा पाचवा सिग्मा बॉन्ड. अशा पद्धतीत 5 फॉस्फरस क्लोरीन बॉन्ड तयार होऊन जातात. आणि हायब्रिड ऑर्बिटल ऑलवेज कोणता बॉन्ड तयार करतो रे? सिग्मा बॉन्ड. म्हणून हे सगळे बॉन्ड कसे झाले? सिग्मा. तुझ्या हे लक्षात आलं का? हे काय लिहिलं कळलं? मी काय म्हणतोय? क्लोरीनच्या pz ऑर्बिटलमध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतो. आफ्टर ऑल आपल्याला अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असणाऱ्या ऑर्बिटलचीच गरज आहे बॉन्ड फॉर्मेशनसाठी. म्हणून तेवढंच फक्त दाखवलं मी. 5 क्लोरीनचे हे pz ऑर्बिटल दाखवलेले आहेत. तर अशा पद्धतीत टोटल फॉस्फरस काय करतो? 5 क्लोरीन बरोबर 5 सिग्मा बॉन्ड तयार करून टाकतो. ठीक आहे का? एवढं नोट करा. मग मी त्याची जॉमेट्री तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे का? चल लिहा. आता जॉमेट्री कशी ठरवायची? sp3d हायब्रिडायझेशन झाल्यानंतर जी जॉमेट्री असते त्याचं नाव असतं ट्रायगोनल बायपिरॅमिडल जॉमेट्री.
ट्रायगोनल बायपिरॅमिडल. पण ती नेमकी आली कशी, किंवा जे तुम्ही डेफिनेशनमध्ये 3 अँगल सांगितलात, 90 डिग्री सांगितला तुम्हाला, 180 डिग्री सांगितला, 120 डिग्री सांगितला, ते कसे अराईज नेमके होतात. ठीक आहे, बघा हा फॉस्फरस सेंट्रल ॲटम. फॉस्फरसनं काय केले, 5 हायब्रिड ऑर्बिटल तयार केले. तर त्या 5 हायब्रिड ऑर्बिटलचे डायरेक्शन्स असे असतात, एक इकडं, दुसरा इकडं, तिसरा इकडं, चौथा असा वरच्या साईडला आणि 5वा असा. फॉस्फरस काय करतो, 5 हायब्रिड ऑर्बिटल तयार करतो. त्यांचं नाव काय, sp3d हायब्रिड ऑर्बिटल्स. तर असे हे 5 sp3d हायब्रिड ऑर्बिटल, एकाचं ओरिएंटेशन असं, दुसऱ्याचं असं, तिसऱ्याचं असं, चौथ्याचं असं, 5व्याचं असं. म्हणजे हे काय काढायलो मी, sp3d हायब्रिड ऑर्बिटलचे ओरिएंटेशन आहेत. हे पहिलं इकडं, दुसरं इकडं, तिसरं इकडं, चौथा sp3d या बाजूला खालच्या बाजूला आणि 5वा इकडं. ठीक आहे. आता ऑर्बिटल पिक्चर काढत बसून खूप टाइम वेस्ट होईल, कारण खूप कॉम्प्लिकेटेड बनेल. ते काढायचं म्हणलं काही अडचण नाही. काल मी जसं केलंय ना कालच्या क्लासपर्यंत, असे ऑर्बिटल्स काढायचे सगळीकडे 5. आता अँगलचा विचार करा. ठीक आहे, चला अँगलचा विचार करा. अँगलचा विचार करा. बघा अँगल, हा मी नंबर लिहितो वाटलं तर. बघ रे, या बाजूला 1 म्हणा, इकडं 2 म्हणा, याला 3 म्हणा, याला 4 म्हणा, याला 5 म्हणा. ठीक आहे. आता अँगल लक्ष द्या व्यवस्थित. हा अँगल्स लक्ष द्या. ठीक आहे. मला सांगा 1 आणि 4 मध्ये किती अँगल आहे. हे लाईन मध्ये आलं ना, 1 आणि 4. ठीक आहे ना. लाईन मधला अँगल किती असतो, 180 डिग्री. 180 डिग्री म्हणजे हा अँगल किती झाला रे, 180 डिग्री. मान्य आहे का. अँगल लाईन मधला अँगल किती असतो, 180 डिग्री. म्हणजे 1 आणि 4 मध्ये अँगल किती असेल, 180 डिग्री. ठीक आहे, लिहितो मी इथं. अँगल बिटवीन 1 and 4 इक्वल टू 180 डिग्री. मान्य आहे सगळ्यांना, कारण हे लाईनमध्ये अँगल कधी 180 डिग्री असतो. ठीक आहे. आता बघा 2 आणि 3चा विचार करा. ठीक आहे. बघ रे, 2, 3 आणि 5 जर जोडले ना आपण, हे असा भाग तयार होतो. हे बघ एवढा 2, 3, 5 हे भाग जर जोडला ना आपण, हे ट्रायंगल तयार होतो. लाईक दिस ट्रायंगल तयार होतो. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणलं तरी चालू शकतं. काय तयार होतं, इक्विलॅटरल ट्रायंगल. ठीक आहे. हे असा इक्विलॅटरल ट्रायंगल तयार होतो. आता अँगल हा 120, हा पण 120 आणि हा पण 120. म्हणजे मला म्हणायचं आहे 2 आणि 3 मध्ये इथं जो छोटा अँगल असेल ना, आता हा मोठा अँगल किती झालाय, 180 डिग्री. मोठा अँगल किती झालाय, हा एवढा पूर्ण 180 डिग्री. मी म्हणालो 2 आणि 3 मध्ये अँगल किती, 120 डिग्री. तरच हे सर्कल पूर्ण होईल रे. बघ 120, 120, 120. ठीक आहे का. तर मला म्हणायचं आहे अँगल बिटवीन बघा 2 and 3 कॉमा, आणखी तसं बघा 3 and 5, परत बघा आणखी 2 and 5. हे सगळे अँगल किती असतील, 120 डिग्री असतील. ठीक आहे. तुम्हाला आणखी 3D मध्ये ते मी समजवण्याचा प्रयत्न करणारच आहे नक्कीच. मला अगोदर रफ आयडिया देऊ द्या. ठीक आहे. आता राहिलं काय बघा, अँगल बिटवीन 1 and 2, 1 and 3, 1 and 5. ठीक आहे. परत 4 and 5, परत 4 and 3, परत 4 and 2. बघा रे, एवढे अँगल कसं, हा एक, याचा अँगल याच्याबरोबर आणि याचा तर झाला 180. सिमिलरली या चौथ्या हायब्रिड ऑर्बिटलचा अँगल तिसऱ्या बरोबर, दुसऱ्या बरोबर, 5व्या बरोबर. ठीक आहे ना. हे सगळे अँगल किती असतात, हे सगळे अँगल असतात 90 डिग्री. आता तुमचं मन हे डायरेक्टली ॲक्सेप्ट करणार नाही. मान्य आहे मला, बिलकुल ॲक्सेप्ट करणार नाही. ठीक आहे का. आता बघा ॲक्च्युली होतं काय. इमॅजिन करा, माझा हात
माझ्या हातावर आहे ट्रायंगल, माझ्या हातावर काय आहे? ट्रायंगल आहे. ट्रायंगलमध्ये 3 हायब्रिड ऑर्बिटल्स आहेत. ते कुठले आहेत? माझ्या हातावर ट्रायंगल आहे, ठीक आहे. तिथं हायब्रिड ऑर्बिटल कोणते आहेत? 2, 3 आणि 5. कोणते आहेत? 2, 3 आणि 5 माझ्या हातावर हायब्रिड ऑर्बिटल आहेत. म्हणजे हातावर माझ्या ट्रायंगल तयार झालेला आहे. ट्रायंगलच्या मधला अँगल मी मगाशी सांगितल्याप्रमाणे किती येणार आहे? 120. म्हणजे 2, 3 मधला अँगल किंवा 3, 5 मधला अँगल किंवा 2 आणि 5 मधला अँगल किती असतो रे? 120 डिग्री असतो. ठीक आहे का? हातावर ट्रायंगल आहे. ट्रायंगल मधले अँगल किती? 120. ठीक आहे, मधले म्हणायलो मी हे. ठीक आहे, हा एवढा, हा हे 180 मी लिहिलंय. हे कशासाठी? हे इरेजच करतो मी. हे 180 मला हे एवढं म्हणायचं होतं, टोटल 180. आता हा फक्त एवढा अँगल किती? 120. ठीक आहे का? आता हा ट्रायंगल आहे माझा हात. ठीक आहे, बघा याला वरून एक बॉन्ड आलाय, याला वरून एक बॉन्ड आलाय. सिमिलरली याला खालून एक बॉन्ड आलाय. ठीक आहे, माझा हात ट्रायंगल कन्सिडर करा. ठीक आहे, चला आणखी थोडंसं व्यवस्थित. ठीक आहे, समजा इथं आहे ट्रायंगल, हा आहे ट्रायंगल, याला वरून एक बॉन्ड आहे, याला वरून एक बॉन्ड आहे आणि याला परत खालून एक बॉन्ड आहे. ट्रायंगलला वरून एक बॉन्ड आहे, खालून एक बॉन्ड आहे. 3D मध्ये इमॅजिन करा. ट्रायंगल आहे, त्याला वरून एक बॉन्ड आहे, त्याला खालून एक बॉन्ड आहे. आता ट्रायंगलच्या वरून हा बॉन्ड यायला, वरून आलेली गोष्टी बरोबर परपेंडिक्युलर असेल का नाही? वरून आलं हे परपेंडिक्युलरच तयार होईल ना रे. तर याचा हा आलेला हा बॉन्ड, वरून आलेला हा बॉन्ड याच्या बरोबर परपेंडिक्युलर असेल, याच्या बरोबर पण परपेंडिक्युलर असेल. ठीक आहे, आणि याच्या बरोबर देखील परपेंडिक्युलर असेल. 3D मध्ये इमॅजिन करा. ट्रायंगल आहे, वरून बॉन्ड यायला असा 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 असा. ठीक आहे, हा परपेंडिक्युलर असणार आहे. कोणाला परपेंडिक्युलर असणार आहे? 2 ला, 3 ला, 5 ला. सिमिलरली खालून एक हायब्रिड ऑर्बिटल आहे, चौथा. ठीक आहे, खालून एक हायब्रिड ऑर्बिटल आहे, हा हायब्रिड ऑर्बिटल, हा परत परपेंडिक्युलरच आहे ना. दिस इज वन्स अगेन परपेंडिक्युलर. हा काय करणार आहे? परत 3 ला, 2 ला आणि 5 ला परपेंडिक्युलर फॉर्म मध्येच असणार आहे. म्हणून ते पण अँगल काय धरलेले आहेत मी? 4 न तयार केलेले अँगल 5, 3, 2 बरोबर 90 डिग्रीचे आहेत. 1 न तयार केलेले अँगल 2, 3 आणि 5 बरोबर परत 90 डिग्रीचे आहेत. ठीक आहे का? अशा पद्धतीत इथं 3 प्रकारचे अँगल आहेत. 180 डिग्री हे याच्यात आणि याच्यात. हे लाईनमध्ये 180 असतो. 120 डिग्री कुठं? 2, 3 मध्ये किंवा 3, 5 मध्ये. ठीक आहे, आता त्याला आणखी प्रॉपर मी ड्रॉ करण्याचा प्रयत्न करतोय. बघा आता लक्ष द्या. ठीक आहे, हा सेंट्रल ॲटम कोण? फॉस्फरस. हा कोण? फॉस्फरस. ठीक आहे, इकडे एक क्लोरीन, हा क्लोरीन, इकडे एक दुसरा क्लोरीन, असा बॉन्ड तयार करेल. तिसरा क्लोरीन इकडं. ठीक आहे, चौथा क्लोरीन इकडं, हा क्लोरीन, चौथा क्लोरीन, हा इकडं 5वा क्लोरीन. असे टोटल किती झाले? 5 बॉन्ड तयार झाले. आता मी काय करतो? मी या ट्रायंगलला जोडण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, आता बघा मी ट्रायंगलला जोडतोय म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे, हे पॉइंट जोडतोय मी. बघ, हे जोडलं. ठीक आहे, हा काय तयार झाला? ट्रायंगल. म्हणजे मी हातावर जो ट्रायंगल म्हणत होतो ना, तो हा आहे जिथं 3 बॉन्ड आहेत. आता हा एवढा अँगल 120 असेल, हे 120 असेल, हे पण 120 असेल आणि हे देखील 120 असेल. 120, 120, 120, 120, 120, 120. ठीक आहे, राहिला प्रश्न या 2 क्लोरीनचा आहे तर लाईनमध्ये. ठीक आहे ना, 180 डिग्री असेल. ठीक आहे, आता 90 डिग्री कोण असेल? हा ट्रायंगल आहे, ट्रायंगलला वरून आलेला हा बॉन्ड, हा 90 डिग्रीचा आहे ना. याच्याबरोबर 90 डिग्रीचा अँगल, याच्याबरोबर 90चा, परत याच्याबरोबर 90चा. मी म्हणतोय 2 डायमेन्शनमध्ये नाही, मला थिंक करायचे 3 डायमेन्शनमध्ये. वरून आलेला बॉन्ड परपेंडिक्युलर, खालून आलेला परत परपेंडिक्युलर. ठीक आहे का? तर हा क्लोरीन, ठीक आहे, हा क्लोरीन या 3 क्लोरीन बरोबर 90 डिग्रीचा अँगल तयार करतो. सिमिलरली हा क्लोरीन या 3 क्लोरीन बरोबर 90 डिग्रीचा अँगल तयार करतो. ठीक आहे का? आता ही जी जॉमेट्री आहे, ही जी जॉमेट्री आहे, ठीक आहे, हे समजण्यासाठी मध्ये दाखवलं होतं. ठीक आहे, ही जी जॉमेट्री, आता याचं नाव ठरवू आपण. बघा रे, बघा, ट्रायंगल आहे. अगोदर काय दिसायला मला? ट्रायंगल. मिडलला बघ रे, ट्रायंगल दिसतंय सगळ्यांना? दिसतंय ट्रायंगल? ट्रायंगल दिसला. ट्रायंगलला वरून एक बॉन्ड आहे, ट्रायंगलला वरून एक बॉन्ड आहे, खालून एक बॉन्ड आहे. ट्रायंगलला वरून एक बॉन्ड आहे, खालून एक बॉन्ड आहे. याला म्हणायचं ट्रायगोनल बाय पिरॅमिडल. ट्रायंगल आहे,
ट्रायंगलला वरून एक बॉन्ड आला, खालून एक बॉन्ड आला. ट्रायगोनल बाय पिरॅमिडल. बाय म्हणजे दोन, बाय म्हणजे काय, दोन, बरोबर आहे. ट्रायंगलला वरून एक बॉन्ड आला, खालून एक बॉन्ड आला. वरून एक पिरॅमिड तयार होण्याची पॉसिबिलिटी, असा अर्थ घ्या तुम्ही. वरून एक पिरॅमिड तयार होऊ शकतं, खालून एक होऊ शकतं. म्हणून त्याला काय म्हणलं गेलंय, ट्रायगोनल बाय पिरॅमिडल. व्हॉट इज द जॉमेट्री? जॉमेट्री इट इज ट्रायगोनल बाय पिरॅमिडल. याला काय म्हणतात रे, ट्रायगोनल बाय पिरॅमिडल. ट्रायगोनल बाय पिरॅमिडल. ठीक आहे. आता तुम्ही कायम लक्षात ठेवायचंय, व्हेनेवर सेंट्रल ॲटम अंडरगोज sp3d हायब्रिडायझेशन कंपल्सरीली जॉमेट्री इज ट्रायगोनल बाय पिरॅमिडल. जसं sp नंतर लिनियर, sp2 नंतर ट्रायगोनल प्लेनर, sp3 नंतर टेट्राहेड्रल, sp3d नंतर काय, ट्रायगोनल बाय पिरॅमिडल. काय, ट्रायगोनल बाय पिरॅमिडल. आलं का लक्षात? हां, तुम्हाला अडचण थोडीशी इथं वाटणार आहे, आय कॅन अंडरस्टँड. पण माझं म्हणणं असं आहे, तुम्ही काय करा, 3 डायमेन्शनमध्ये थिंक करा. 3 डायमेन्शनमध्ये थिंक करा. माझ्या हातावर ट्रँगल आहे समजा, वरून एक बॉन्ड यायला, खालून एक बॉन्ड यायला. वरून आलेला बॉन्ड काय करणार आहे, वरून आलेला बॉन्ड बरोबर परपेंडिक्युलर फॉर्ममध्ये असणार आहे. परपेंडिक्युलर, सिमिलरली परपेंडिक्युलर. ठीक आहे का? अशा पद्धतीत इथं 3 अँगल्स असतात बघा. कुठले कुठले? 120 डिग्री. ट्रँगलमध्ये, ट्रँगलमधले अँगल किती असतात? 120 डिग्री. दुसरा अँगल 180 डिग्री. ते समजायला काय अडचण नाही. लाईनमध्ये अँगल 1 आणि 4 मधला अँगल किती? 180 डिग्री. हां, तुम्हाला अडचणच येऊ शकते की बाबा 1चा अँगल मी 2 बरोबर 90 म्हणतोय, 3 बरोबर 90 म्हणतोय, 5 बरोबर पण 90 म्हणतोय. सिमिलरली 4चा अँगल 3 बरोबर, 2 बरोबर आणि 5 बरोबर परत एकदा 90 म्हणतोय. त्यासाठी एवढं लक्षात ठेवा, हे असं आणि हे असं. ट्रायगोनल बाय पिरॅमिडल जॉमेट्री. सो दिस इज sp3d हायब्रिडायझेशन. नोट करून घ्या. चला पाहता पुढचा टाइप हायब्रिडायझेशनचा. sp3d झालं. sp3d2. sp3d2 हायब्रिडायझेशन इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ऑक्टॅहेड्रल हायब्रिडायझेशन. यालाच आणखी एक नाव काय दिलं गेलंय? ऑक्टॅहेड्रल हायब्रिडायझेशन. सी फर्स्ट इट्स डेफिनेशन. द मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ ठीक आहे बघा, 1s 3p आणि 2d आणि 2d ॲटॉमिक ऑर्बिटल्स. 2d ॲटॉमिक ऑर्बिटल्स ऑफ an atom to form. चला सांगा किती हायब्रिड ऑर्बिटल तयार होतील? बघ रे, बेरीज कर. 1s आला, 3p आले, 2d आले, असे टोटल 6. ठीक आहे ना? टू फॉर्म 6 sp3d2 हायब्रिड ऑर्बिटल्स. sp3d2 हायब्रिड ऑर्बिटल्स. sp3d2 hybrid orbitals which are oriented in space, which are oriented in space at an angle of आता बघा इथे अँगल किती असतो रे? 90 डिग्री अँड 180 डिग्री. ठीक आहे, इथं दोनच अँगल असतात. एक 90 डिग्री असतो आणि दुसरा 180 डिग्री असतो. ठीक आहे, चला याचं एक्झाम्पल आहे, बेस्ट एक्झाम्पल आहे SF6. ओके. आणखी XeF4 झेनॉन टेट्राफ्लोराइड, so on. There are so many examples. Okay. The mixing and recasting of 1s, 3p and 2d atomic orbitals of an atom to form 6 sp3d hybrid orbitals. मी पर्पजफुली इथं नंबर लिहित नाही आहे, शब्द लिहितोय. का? मी इथं जर 1 शब्द लिहिला तर ते एखाद्याला वाटेल 1s ॲटॉमिक ऑर्बिटल यायला, इथं 3 लिहिलं तर 3p ॲटॉमिक ऑर्बिटल यायला, इथं 2 लिहिलं तर म्हणाल 2d आला, आणि पुन्हा मला डाऊट विचारल
2D तर नसतोच ना. मी कुठं म्हणालो 2D असतो, मी म्हणालो डी ॲटॉमिक ऑर्बिटल ते किती आलेत हायब्रिडायझेशनमध्ये 2. हे काउंटिंगचे आकडे आहेत, काउंटिंग आहे ही. डी किती येणार आहेत 2 येणार आहेत, पी किती येणार आहेत 3 येणार आहेत, एस किती येणार आहे तर 1 येणार आहे. ठीक आहे का. चला नोट करा डेफिनेशन, मग मी एक एक्झाम्पल तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करतो. ठीक आहे. चला sp3d2 हायब्रिडायझेशनचं एक्झाम्पल. SF6 फॉर्मेशन सल्फर हेक्झाफ्लोराईड sp3d2 हायब्रिडायझेशन मधूनच तयार होत असतो. याच्यातले कोव्हॅलंट बॉन्ड ते sp3d2 हायब्रिडायझेशनचाच रिझल्ट आहेत. कसं बघा, सेंट्रल ॲटम सल्फर इन ग्राउंड स्टेट. चला मी फक्त आता व्हॅलन्स शेल लिहिणार आहे, कारण इनर शेलचा काही वापरच नाही ना बॉन्डिंगमध्ये. सल्फरचं पूर्ण कॉन्फिगरेशन सांगतो रे तुला. बघ 1s2 2s2 2p6 3s2 3p4 3s2 3p4. दिस इज व्हॅलन्स शेल कॉन्फिगरेशन इन ग्राउंड स्टेट. 3s2 3p4. तर मी काय करतो त्याला असं लिहितो 3px2 3py1 3pz1. मान्य. आता पुढे 3D पण असणार आहे 0 इलेक्ट्रॉन्स. दिस इज सल्फर इन ग्राउंड स्टेट. व्हॅलन्स शेल सल्फर इन ग्राउंड स्टेट. ठीक आहे. बघा आता टोटल अनपेअर्ड इलेक्ट्रॉन सध्याला किती आहेत रे, फक्त 2 आहेत. 2. सल्फरला टोटल बॉन्ड किती तयार करायचे आहेत, 6 सल्फर आलेत ना सराउंडिंगला. 6 सल्फर आल्यामुळे टोटल 6 बॉन्ड तयार करायचे आहेत. लक्षात ठेवा कुठलाही हॅलोजन सराउंडिंगला आला ना तो एक बॉन्ड तयार करत असतो. 1 फ्लोरीन 1 बॉन्ड, 6 फ्लोरीनचे टोटल 6 बॉन्ड. तर सल्फरला 6 बॉन्ड तयार करायचे आहेत, म्हणजे सल्फरकडे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन पण किती असावे लागतील, परत एकदा 6. किती, 6 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असावे लागतील. सध्याला तर 2च दिसत आहेत, म्हणजे शुअरली आय हॅव टू टेक इन टू अकाउंट एक्साइटेड स्टेट. ठीक आहे. तर बघा सल्फर इन एक्साइटेड स्टेट, सल्फर इन एक्साइटेड स्टेट. ओके. होतं काय बघा, आता इथली पेअर पुढे ढकला. 3D मध्ये जागाच आहे ना, कारण 3D चे 5 ऑर्बिटल रिकामे आहेत. 3s पण पुढे. ठीक आहे. इथली पेअर फुटते, इथली पण पेअर फुटते. 3D मध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स मिळून जातात. सो इट विल बी लाईक दिस 3s1 3px1 3py1 3pz1 3d2. 2 इलेक्ट्रॉन डी मध्ये शिफ्ट झाले. ठीक आहे. समजू नका की इथं इलेक्ट्रॉनची पेअर आहे, ही अनपेअर्डच असतात ना. 2 इलेक्ट्रॉन बॉक्समध्ये जर भरले 5 बॉक्समध्ये तर ते नक्कीच अनपेअरच होणार आहेत. ठीक आहे. वाटलं तर पुढच्या याच्यात तुम्हाला लक्षात येईल. sp3d2 हायब्रिडायझेशन, sp3d2 हायब्रिडायझेशन ऑफ सल्फर. बघा आता कसं होतं रे, मी याला आता बॉक्समध्ये लिहायलो हा, म्हणजे लक्षात येईल तुला. बघ 3s1 हा झाला तुझा 3s. ठीक आहे. 3p चे 3 ऑर्बिटल्स असतात, तर हे 3p 1 2 3 हे 3p. ठीक आहे. आणि परत 3D चे 5 असतात टोटल. तर 5 पैकी 1 2 3 4 5, 2 मध्येच इलेक्ट्रॉन असले. बघा आता 3s1 3px1 3py1 3pz1 झालं इथपर्यंत. 3d2 बघ रे 1 2, हे 3p हे 3d. बघ रे आता 6 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन दिसत आहेत तुला. होतं काय बघा, आता काय होतं बघा. s चा 1 p चे 3 आणि d चे 2. s चा 1 p चे 3 आणि d चे 2. अशा पद्धतीत हे एवढं वगैरे एवढं जातं हायब्रिडायझेशन मध्ये. काय नाव पडेल हायब्रिडायझेशनला रे, sp3d2. ठीक आहे. हे नाव पडण्याचं कारण बघ रे, पॉवर मध्ये नंबर आहे ॲटॉमिक ऑर्बिटलचा येणाऱ्या. s चा 1 आला म्हणजे s च्या पॉवर मध्ये 1 आहे. p चे 3 आले, p च्या पॉवर मध्ये 3 आहे. d चे किती ऑर्बिटल्स आले 2. sp3d2 हायब्रिडायझेशन. ठीक आहे. आता याचा रिझल्ट काय असेल, याचा रिझल्ट असेल 6 sp3d2 हायब्रिड ऑर्बिटल्स. 6 sp3d2 हायब्रिड ऑर्बिटल्स, 6 sp3d2 हायब्रिड ऑर्बिटल्स तयार होतात. मान्य. 6 sp3d2 हायब्रिड ऑर्बिटल्स तयार होतात. ठीक आहे. आता ते 6च्या 6 एनर्जीमध्ये इक्विव्हॅलंट असतील, ते असं काढावे लागेल मला. बघा 1 2 3 4 5 6.
का एकत्र काढले, परत तीच गोष्ट, दे आर इक्विव्हॅलंट इन एनर्जी. ठीक आहे, पहिला sp3d2, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा आणि सहावा. आता सगळ्यांमध्ये इलेक्ट्रॉन एक एक, इलेक्ट्रॉनचा नंबर आफ्टर हायब्रिडायझेशन बदलत नसतो, मी सांगितलं यापूर्वी पण. ठीक आहे, तर असे हे 6 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. सल्फर हे कोण आहे, आता सल्फर आहे, सल्फरचे 6 sp3d2 हायब्रिड ऑर्बिटल. आता काम चालू होतं फ्लोरीनचं. आता मला सांगा तुम्ही, फ्लोरीनच्या कोणत्या ऑर्बिटलमध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे? फ्लोरीनचं कॉन्फिगरेशन इट इज लाईक दिस, 1s2 2s2 2p5, 2p5 ला परत असं लिहिता येतं 2px2 2py2 2pz1. मान्य? दिस इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ फ्लोरीन. ॲटॉमिक नंबर 9 बघू शकतो. ठीक आहे, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असणारा फ्लोरीनचा ऑर्बिटल कोणता आहे रे? pz. तर आपल्याकडे टोटल 6 फ्लोरीन आहेत, 6. म्हणजे माझ्याकडे किती pz ऑर्बिटल असणार आहेत? 6. 6 फ्लोरीनचे 6. तर मी काढतोय आता बघा, 1, ठीक आहे, 2, 3, हा 4, हा 5 आणि हा 6. हे काय काढलं मी? हे सगळे pz ऑर्बिटल्स आहेत. व्हॉट आर दीज? दीज आर pz ऑर्बिटल्स. कोणाचे? फ्लोरीनचे. pzच का? pzच का? दुसरा का नाही घेतला? अरे मला अनपेअर्ड इलेक्ट्रॉनशी मतलब आहे. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असणारा ऑर्बिटल फ्लोरीनकडे तो आहे pz. प्रत्येकाकडे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन बघ रे, 2pz1 आहे ना. ठीक आहे, फक्त मला बदल करावा लागेल, स्पिन अपोजिट करायची लाईक दिस, कारण त्याशिवाय अट्रॅक्शनचा फोर्स जनरेट होत नाही. ठीक आहे, झालं तयार. आता pz ऑर्बिटल्स तयार झाले. आता मला सांगा पुढे काय होईल? सल्फरचा हायब्रिड ऑर्बिटल फ्लोरीनच्या ॲटॉमिक ऑर्बिटल बरोबर, सल्फरचा हायब्रिड ऑर्बिटल फ्लोरीनच्या ॲटॉमिक ऑर्बिटल बरोबर ओव्हरलॅप होईल. हा इथं एक ओव्हरलॅप झाला, इथं एक सिग्मा तयार झाला, इथं दुसरा ओव्हरलॅप झाला, दुसरा सिग्मा तयार झाला. हायब्रिड ऑर्बिटल ऑलवेज फॉर्म सिग्मा बॉन्ड. इथं तिसरा ओव्हरलॅप झाला, परत सिग्मा. इथं चौथा ओव्हरलॅप झाला, परत सिग्मा. इथं 5वा ओव्हरलॅप झाला, वन्स अगेन सिग्मा. 6वा ओव्हरलॅप झाला, वन्स अगेन सिग्मा. तर असे टोटल सल्फर काय करतो? 6 फ्लोरीन बरोबर 6 सिग्मा बॉन्ड बनवून टाकतो. आले का लक्षात? 6 हायब्रिड ऑर्बिटल तयार झाले होते, 6 सिग्मा बॉन्ड तयार झाले. ठीक, कसे तयार झाले? फ्लोरीनच्या pz ऑर्बिटल बरोबर त्यांचा ओव्हरलॅप झाला. ओके, एवढं नोट करा. मग जाऊत आपण याच्या जॉमेट्रीकडे. मी मगाशी म्हणले ऑक्टाहेड्रल हायब्रिडायझेशन, इथली जॉमेट्री ऑक्टाहेड्रल असते. बघूत काय असतं ते ऑक्टाहेड्रल, नोट करा. आता इथं जॉमेट्री कशी अराईज होते. ठीक आहे, जॉमेट्रीच्या ॲक्च्युअल डिस्कशनला सुरुवात करण्या अगोदर थोडंसं तुम्हाला 10th पर्यंत झालेलं नॉलेज मला सांगायचं आहे. सगळ्यांना मॅथमॅटिक्समध्ये झालेलं असेल हे. ठीक आहे, हा काढला मी स्क्वेअर. सपोज दिस इज स्क्वेअर. हा अँगल 90 असतो, मान्य आहे का? हा पण 90 असतो, हा पण 90 असतो, हा पण 90 असतो. स्क्वेअरमध्ये सगळे अँगल किती असतात रे? 90 असतात. समजा मी असा इथं एक डायगोनल काढला. डायगोनल काढल्यानंतर अँगल बायसेक्ट होईल 45 डिग्री 45 डिग्री. सिमिलरली असा डायगोनल काढला 45 45. चला, माझा क्वेश्चन आहे की हा अँगल किती असेल रे? एवढा अँगल सिंपल आहे बघ रे. हे किती? हे 45 डिग्री. मान्य? हे पण 45 डिग्री बायसेक्ट झालं ना. ठीक आहे का? एवढा ट्रायंगल तुला कन्सिडर करायचं रे. बघ हे एवढा ट्रायंगल कन्सिडर कर बाजूला, एवढाच ट्रायंगल. हा अँगल 45, हा पण अँगल 45. मला सांगा बरं, चल रे बघ, एवढा भाग बघायचा आहे तुला, बाजूला काढूत आपण तेवढाच. हे बघ एवढा भाग, हे बघ हे 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 एवढं नाव दे त्याला वाटलं तर ABC. हा ट्रायंगल कन्सिडर करा ABC. हा अँगल किती आहे? 45. हा पण 45. हा किती असेल? 90 डिग्री. कारण ट्रायंगलमध्ये सगळ्या अँगलचं सम किती असतं रे? किती असतं? 180 डिग्री. ठीक आहे, हा 45, हा 45, म्हणून हा इथला अँगल किती असेल? 90 डिग्री. मान्य आहे का सगळ्यांना? एवढं तर कळलं पाहिजे बघा. दिस अँगल इज 90 डिग्री. ठीक आहे, कोणता अँगल? ABC. अँगल ABC.
अँगल ABC इक्वल टू 90 डिग्री. कळतंय का एवढं? हा 90 झाला, सिमिलरली हा पण 90 असेल, हा पण 90 असेल, हा पण 90 असेल. म्हणजे असं टोटल मिळून हे 490चं 360 होतं ना. सर्कल तयार झाल्यानंतर अँगल 360 असतो. बस एवढं बेसिक नॉलेज मला पुढच्या डिस्कशनसाठी लागणार आहे. होप सो की तुम्हाला हे कळलंय मला काय म्हणायचं ते. ओके, चला आता ॲक्च्युअल डिस्कशनला मी सुरुवात करणार आहे. पहा, सल्फरनं 6 हायब्रिड ऑर्बिटल तयार केलेले आहेत. सल्फरचे ते 6 हायब्रिड ऑर्बिटल असे ओरिएंटेड असतात. एक असा, दुसरा असा, तिसरा असा, चौथा असा, पाचवा असा आणि 6वा असा. ठीक आहे, याला पण वाटलं तर आपण नंबर देऊ म्हणजे आणखी क्लिअरिटी आपल्याला मिळून जाईल. ठीक आहे, चला याला 1 म्हणतो, याला 2 म्हणतो, याला 3 म्हणतो, याला 4 म्हणतो, याला 5 म्हणतो आणि याला 6 म्हणतो. तर सल्फरचे 6 sp3d2 हायब्रिड ऑर्बिटल असे ओरिएंट झालेले असतात. एक असा वर असतो, दुसरा इकडं, तिसरा इकडं, चौथा इकडं, पाचवा इकडं, 6वा इकडं. आता अँगल्सचा विचार करा. मी आत्ताच सांगितले तुम्हाला ना, स्क्वेअरमध्ये अँगल किती असतो रे? स्क्वेअरमध्ये अँगल किती असतो? हा अँगल आताच बघितला आपण, किती असतो? 90 डिग्री. ठीक आहे, बघा आता कसं काय स्क्वेअर म्हणायलात सर तुम्ही? अरे हे जोड ना, एवढा पोर्शन जोड, स्क्वेअर तयार होतो. ठीक आहे, म्हणजे काय जोडायचं तुला? 2 3 5 6, 2 3 5 6 जोडल्यानंतर काय तयार होतं रे? स्क्वेअर तयार होतो. ठीक आहे, आता बघा अँगल बिटवीन 1 and 4 सांगता येईल का किती असेल? अगोदर हे सांगा. 1 and 4 हे बघ रे, हे लाईनमध्ये अँगल 1 and 4 किंवा आणखी सांगा 3 and 6. लाईनमध्ये आहे ना, 3 and 6 लाईनमध्ये. बघ रे 2 and 5 हे सगळे अँगल किती असतात रे? 180 डिग्री. ऑल दीज अँगल्स आर 180 डिग्री. ठीक आहे, कारण लाईनमध्ये अँगल किती असतो? 180 डिग्री. हा अँगल 180, हा 180, हा देखील 180. ठीक आहे का? हा विचारलेला क्वेश्चन आहे. अशी कोणती जॉमेट्री असते की ज्याच्यात मॅक्झिमम नंबर ऑफ 180 डिग्री अँगल असतात? ही तीच जॉमेट्री आहे. ऑक्टॅहेड्रल म्हणायचं याला ऑक्टॅहेड्रल. याला ऑक्टॅ का म्हणतात येईल तुमच्या लक्षात, हळूहळू लक्षात येत चालेल. ठीक आहे का? हळूहळू लक्षात येईल तुम्हाला. एवढं कळलं की बाबा 1 4 180 डिग्री अँगल, 2 5 लाईनमध्ये अँगल आहे ना, लाईनमधला अँगल कधी 180 असतो. 3 and 6. ठीक आहे, आता मला सांगा अँगल बिटवीन 1 and 2. ठीक आहे, 1 and 3, 1 and 6, 1 and 5. बघ रे, खूप जास्त आहे तिथं आता. ओके, परत 4 and 3, परत 4 and 5, परत 4 and 6, परत 4 and 2. हे सगळेच्या सगळे अँगल असतात 90 डिग्री. मी प्रूव्ह करून दाखवणार आहे तुम्हाला कसं हे 90 डिग्री. मला हा अँगल 90 म्हणायचा, हा 1 आणि 2 मधला, 1 आणि 6 मधला, 1 आणि 5 मधला देखील, 1 आणि 3 मधला देखील. ठीक आहे, मागच्या केस सारखंच आहे. बघ रे आता लक्षात द्या व्यवस्थित. समजा माझ्या हातावर आहे स्क्वेअर, माझ्या हातावर काय आहे? स्क्वेअर आहे. माझ्या हातावर काही असू शकतं. माझ्या हातावर समजा आहे स्क्वेअर आहे, वरून आला बॉन्ड, हा 1 नंबरचा. ठीक आहे, हे स्क्वेअरवर असं आलं आहे. मला सांगा आता हे परपेंडिक्युलर असेल का नाही रे? आता हे आलेलं परपेंडिक्युलर याला पण असेल, याला पण असेल, याला पण असेल, याला पण असेल. म्हणून 1 2 1 3 1 5 आणि 1 6 हे सगळेच्या सगळे अँगल कसे असणार आहेत? ठीक आहे, 1 2 1 3 1 6 आणि 1 5 हे सगळेच्या सगळे अँगल 90 डिग्रीचे असतील, कारण हे परपेंडिक्युलर येते. हे स्क्वेअर आहे माझ्या हातावर, हे असं आलं परपेंडिक्युलर. सिमिलरली हा स्क्वेअर आहे खालून, हे बघ परपेंडिक्युलर आहे. हा चौथा तिसऱ्या बरोबर, दुसऱ्या बरोबर, पाचव्या बरोबर, सहाव्या बरोबर परत एकदा परपेंडिक्युलर असणार आहे अँगल. ते पण किती असतील? 90 डिग्री. 4 3 4 5 4 6 आणि 4 2. जसं मगाशी झालं होतं ट्रायंगलला वरून एक परपेंडिक्युलर आला होता, खालून एक आला होता. इथं तसंच आहे. आता स्क्वेअर आहे, स्क्वेअरला वरून परपेंडिक्युलर आला, खालून परपेंडिक्युलर आला, 90 डिग्री अँगल. ठीक आहे का?
आता याला मी ड्रॉ करण्याचा प्रयत्न करतो. लक्ष द्या आता. हा सल्फर, हा फ्लोरीन, हा दुसरा फ्लोरीन. आपल्याकडे 6 फ्लोरीन आहेत, 6 फ्लोरीन आहेत. ठीक आहे, 6 फ्लोरीन आहेत. ठीक आहे. तर हा 4था फ्लोरीन, हा 5वा फ्लोरीन आणि हा 6वा फ्लोरीन. असे टोटल 6 फ्लोरीन. मान्य? बघा आता हे मधलं जर तुम्ही जोडलं ना, एवढा हा पोर्शन कनेक्ट करण्याचा प्रयत्न जर केला, ठीक आहे, एवढा हा पोर्शन कनेक्ट करण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला स्क्वेअर तयार झाल्यासारखं दिसेल. ठीक आहे, हे जोडण्याचा प्रयत्न करू आपण. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. हे जोडा. हे काय तयार झालं रे? स्क्वेअर तयार झाला. स्क्वेअरला वरून एक बॉन्ड आहे. 3D मध्ये थिंक कर. 3D मध्ये स्क्वेअर आहे, वरून एक बॉन्ड आहे आलेला, खालून एक बॉन्ड आहे. ठीक आहे का? ओके. जसं मगाशी ट्रायंगलला वरून एक बॉन्ड होता, खालून एक होता. आता स्क्वेअरला वरून एक बॉन्ड आहे, खालून एक बॉन्ड आहे. ठीक आहे. आता मी काय करतो, हे बाकीचं पण जोडण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे हे पण जोडणार आहे मी. बघा हे पण जोडणार आहे मी. ठीक आहे, बघा हे पण जोडतोय. हे जोडलं. ठीक आहे का? परत हे 3D साठी मला हे असं पण जोडावं लागतं. हे असं इथं. ठीक आहे. परत हे इकडं. ठीक आहे. आणि परत हे इकडं. ओके. आता पहा, स्क्वेअर आहे. हा स्क्वेअर आहे. याचं नाव काय सांगतो अगोदर? जॉमेट्री. दिस जॉमेट्री इज कॉल्ड ऑक्टॅहेड्रल. याला काय म्हणायचं रे? ऑक्टॅहेड्रल. ठीक आहे. मी तुमच्या जागी जर स्टुडंट असतो ना, आतापर्यंत माझ्या मनामध्ये क्वेश्चन आला असता, इथं बॉन्ड तर 6 आहेत सर, ऑक्टा का म्हणतायत? ऑक्टा स्टँड्स फॉर व्हॉट? याला ऑक्टा हेक्झा म्हणलं असतं की चांगलं झालं. हेक्झाहेड्रल. 6 बॉन्ड आहेत ना, हेक्झाहेड्रल म्हणा ना. नाही, ऑक्टॅहेड्रल. ऑक्टॅहेड्रल या जॉमेट्रीला नाव पडलेलं. कसं? लक्ष दे रे सगळेजण लक्ष द्या. हे बघ रे, स्क्वेअर आहे, वरून एक बॉन्ड आहे. स्क्वेअर आहे, वरून एक बॉन्ड आहे. आता या स्क्वेअरला 4 साइड असतात ना, स्क्वेअरला 4 साइड असतात. या पॉइंट पासून या डाव्या बाजूच्या साइडला एक फेस तयार होतो. डाव्या बाजूच्या साइडला एक फेस तयार झाला. उजव्या बाजूच्या साइडला दुसरा फेस तयार झाला. ठीक आहे. या पॉइंट पासून इकडे एक फेस, इकडे दुसरा फेस, तिसरा तुमच्याकडून एक फेस, तुमच्या बाजूचा एक फेस तिसरा, आणि चौथा माझ्या बाजूचा. म्हणजे हा वरचा पॉइंट या स्क्वेअर बरोबर टोटल किती फेस तयार करणार आहे? 4. कसं म्हणायलो? हा वरचा पॉइंट, एक इकडे फेस, हा दुसरा फेस. इमॅजिन करा, एक फेस, 2 फेस, तिसरा फेस तुमच्याकडून, चौथा फेस माझ्याकडून. म्हणजे वरच्या पॉइंटनं टोटल या स्क्वेअर बरोबर किती फेस तयार केले? 4. हे डॉटेड तेच दाखवण्याचा प्रयत्न केलाय. किती फेस? 4. वरच्या पॉइंटनं 4 फेस तयार केले. सिमिलरली खालच्या पॉइंटकडून 4 फेस. खालचे 4 फेस सांग बरं कसे असतील? एक उजव्या बाजूचा, दुसरा डाव्या बाजूचा, एक तुमच्याकडूनचा आणि एक माझ्याकडूनचा. खालचा पॉइंट देखील टोटल किती फेस तयार करतो? 8. वरच्या पॉइंटचे 4 फेस, खालच्या पॉइंटचे टोटल 4 फेस, असे 4 वरचे आणि 4 खालचे, असे टोटल 8 फेस. या जॉमेट्रीमध्ये 8 फेस तयार होतात. फेस म्हणतोय. 8 फेसेस. इथं 8 फेस असल्यामुळंच या जॉमेट्रीला नाव काय पडले? ऑक्टा. तर रिमेंबर, ऑक्टाहेड्रल जॉमेट्रीमध्ये ऑक्टा स्टँड्स फॉर 8 फेसेस. ऑक्टा स्टँड्स फॉर व्हॉट? 8 फेसेस. ऑक्टा डू नॉट स्टँड फॉर 8 बॉन्ड्स. समजू नका असं काही की ऑक्टाहेड्रल जॉमेट्रीमध्ये 8 बॉन्ड असतात. बॉन्ड तर 6च आहेत, पण फेस 8 आहेत. म्हणून नाव काय पडलेलं आहे? ऑक्टाहेड्रल. नाव काही पडू शकतं. जसं sp3 हायब्रिडायझेशन झालं की आपण टेट्राहेड्रल म्हणलं होतं. टेट्राहेड्रल कारण टेट्राहेड्रॉन तयार झाला होता. इथं हे ऑक्टाहेड्रॉन, याला ऑक्टाहेड्रॉन म्हणतात. ऑक्टाहेड्रॉन. दिस इज ऑक्टाहेड्रॉन. म्हणून नाव काय पडले जॉमेट्रीचं? ऑक्टाहेड्रल. 8 फेस असल्यामुळं. ठीक आहे का? तर मी सांगितलेलं एक्झाम्पल आहे SF6. पण लक्षात ठेवा, जिथं जिथं sp3d2 हायब्रिडायझेशन होत असतं ना, तिथं असंच होत असतं. किंवा मी sp3dचं एकच एक्झाम्पल सांगितलं, PCl5. पण कुणी असं मनामध्ये ठेवू नका की PCl5 मध्येच फक्त तसा. नाही,
जिथं जिथं sp3d हायब्रिडायझेशन झालं ना तिथं तिथं ट्रायगोनल बायपिरॅमिडल जॉमेट्री, जिथं जिथं sp3d2 हायब्रिडायझेशन झालं तिथं तिथं ऑक्टाहेड्रल जॉमेट्री, जिथं जिथं sp झालं तिथं लिनियर, जिथं जिथं sp2 झालं तिथं ट्रायगोनल प्लेनार, जिथं जिथं sp3 हायब्रिडायझेशन असेल त्या सगळ्या केसेसमध्ये व्हॉट विल बी जॉमेट्री, टेट्राहेड्रल. ठीक आहे का? ठीक आहे का? थोडंसं लॉजिकल थिंकिंगचा पोर्शन आहे बघा हा. तुम्हाला इमॅजिन करावं लागेल. विदाउट इमॅजिनेशन हे शक्य नाही. ठीक आहे. स्क्वेअर आहे, वरून एक बॉन्ड याला, खालून एक बॉन्ड याला. प्रिव्हियस केसमध्ये ट्रायंगल होता, वरून एक बॉन्ड आला होता, खालून एक बॉन्ड आला होता. ठीक आहे का? ठीक आहे का? ठीक आहे का? लक्षात आलं का? किंवा ज्याला हे समजलं नाही त्यांनी काम करा. आपण मोबाईलचा चांगला पण वापर करू शकतो. ठीक आहे. आता सगळ्यांच्या मोबाईलमध्ये इंटरनेट ऑन आहे. काय करा? गुगलवर जावा, गो विथ गुगल. गुगलवर गेल्यानंतर तुम्ही टाका ट्रायगोनल बायपिरॅमिडल जॉमेट्री 3D पिक्चर, ट्रायगोनल बायपिरॅमिडल जॉमेट्री 3D पिक्चर, 3 डायमेन्शन पिक्चर किंवा ऑक्टाहेड्रल जॉमेट्री 3D पिक्चर. हे टाका, तुम्हाला ते 3 डायमेन्शनमध्ये व्यवस्थित एकदम समजून जाईल. ठीक आहे. मी तर प्रयत्न केलेलाच आहे पुरेपूर. ज्यांना समजलं असेल, बऱ्याच जणांना समजलं देखील असेल. ठीक आहे. ज्यांना समजलं नाही त्यांनी हे काम करा. ठीक आहे का? सो दिस इज एंड ऑफ sp3d अँड sp3d2 हायब्रिडायझेशन. तुम्हाला अडचण ह्या 90 डिग्री अँगलला वाटू शकते, त्यासाठी तेच काम करा. तुम्ही 3Dचं ते पिक्चर गुगलवर टाका, लगेच तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे. चला उद्या भेटूयात. उद्या आता काय स्टडी करायचं मग? sp3d3 हायब्रिडायझेशन. उद्या आपले सगळे हायब्रिडायझेशनचे टाईप कन्क्लूड होतील. मग लगेच आपण पुढच्या थेरीकडे जाऊ शकतो किंवा याचे क्वेश्चन्स देखील डिस्कस करू शकतो. ठीक आहे. चला भेटूयात उद्या. थँक्यू.